नमस्कार. आजचं स्पेशल मेनू ते म्हणजे कोळंबी आणि अंड्याची अशी बिर्याणी जी तुम्ही कधीही खाल्ली नसेल आणि एकदा बनवून खाल तर नेहमीच बनवाल. एक नंबर होते आणि अंडा वगैरे बघू शकता. चला तर बनवूया झटपट ही बिर्याणी. याच्यासाठी कोळंबी मी स्वच्छ करून घेतलेली आहे. याच्यामध्ये घालायचं आहे जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर हळदी, धना पावडर, थोडासा गरम मसाला. हे सर्व लावून आपली कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायची आहे. कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत एका कढईमध्ये घालायचं आहे तेल थोडे जास्त घालायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये उभा लांबट चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे. जसा बिर्याणीला लागतो तसा कांदा करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे थोडेसे तेजपत्ते आणि काही खडे मसाले, दालचिनी वगैरे घालायची आहे आणि व्यवस्थित असा कांदा आपला बघू शकता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. मी हे असं कटरनी चॉपरनी टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत. तुम्ही एकदम बारीक देखील कापू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि थोडंसं बेसिक मसाले. त्याच्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे, धना पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित आपलं मिक्स करून मॅरिनेट केलेली कोळंबी याच्यामध्ये घालायची आहे. कोळंबी व्यवस्थित मॅरिनेट होते. तुम्ही टोमॅटो हे मिक्सरला देखील ग्राइंड करून घेऊ शकता, पण मिक्सरला वाटलेले टोमॅटो यांची टेस्ट थोडी वेगळी येते, त्याच्यामुळे बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनटं कोळंबी वाफवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये असे अंडे फोडून घातलेले आहेत. इथे मी 4 अंडे घातलेले आहेत फोडून आणि यांना आता 5 मिनटं असं झाकून देऊन शिजवून घ्यायचे. बघा आपले अंडे मस्त असे शिजतात आणि यांना टेस्ट एवढी भारी येते ना, खूपच भारी येतं. आता आपण हे उतरवून साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे बिर्याणीचे तांदूळ मी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून घेतले होते. याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल. तुम्ही घी देखील वापरू शकता, पण मी इथे थोडं तेलच वापरलं आहे. घी मी शेवटला घातलं होतं. त्याच्यानंतर इथे याच्यामध्ये पूर्ण खडे मसाले घालायचे थोडे थोडे आपल्याकडे असतील ते. त्याच्यानंतर तांदूळ आपण 90% शिजवून घ्यायचं आहे. तांदूळ 90% शिजले की आपण हे आपल्या ग्रेव्हीमध्ये पूर्ण तांदूळ आपले ट्रान्सफर करायचे आहेत आणि पूर्ण तांदूळ याच्यामध्ये घातले की यांना आपण एक वाफ द्यायची आहे. 5 ते 6 मिनटं एकदम लो फ्लेमवरती वाफ द्यायची आहे. तुम्ही याच्यामध्ये फूड कलर देखील घालू शकता, ऑप्शनल आहेत, घातलेच पाहिजे असं काही नाही. मी थोडे चांगलं दिसावं याच्यासाठी फूड कलर मी घातले होते. त्याच्यानंतर वरतून याच्यावरती घी घातला होता आणि मस्त यांना 10 मिनटाची वाफ दिल्यानंतर बघा आपली बिर्याणी एकच नंबर तयार आहे. खूपच भारी लागते. एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ इन्स्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका.